हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे कारण थोडा बिझी होतो कामात घरातल्या आणि 2-3 फंक्शन पण होते, त्यामुळे मला ब्लॉग बनवायला भेटलं नाही. तर आज निघालो आहे लोणावळ्याला. 7-8 मित्र आहेत, तर ते येतील आता. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी रेडी झालेलो आहे, नाश्ता केलेला आहे. तर चला निघूया. झालेलो आहे आणि बाकीचे मित्र पुढे थांबलेले आहेत पेट्रोल पंपावर. तर मी आता इथून पोचतो, पेट्रोल भरतो. तुम्हाला आवाज कसा येतो मला माहीत नाही, कारण मी हा माईक पहिल्यांदाच चेक करतोय. वायरलेस माईक आहे. हवेचा आवाज येत असेल तर मी तिथं चेक करतो. किधर रुके भाई लोग, किधर माहिती दिसतच नाही कोण. मी पेट्रोल भरून घेतो. गाईज टाके फुल करतोय. गाईज आपली पोरं आलेली आहेत. नमस्कार. मला वाटलं ड्रोन बी आणशील मग. गाईज सगळी पोरं जमलेली आहेत आता. हात धुवत टोपी, हेल्मेट नाही काढत आहे कोण पण. नाव ध्रुव. हे माहिती आपल्याला, राज पोपेडा. आणि तू? उज्ज्वल पाटील. दोनदा ऐकायला आला मला. आणि आपला अमन शेठ. ओके गाईस, तर आम्ही पेट्रोल भरून निघालेले आहेत. आपले रायडर मित्र सगळे पुढे आहेत आणि मी मागे आहे. एक रायडर आधीच दानपाट्यावर पोहोचलेला आहे. नवीन चकाचक R15 बघू शकता तुम्ही, एकदम चकाचक आहे. गाईस पेट्रोल भरून आत्ताच निघालंय आणि लगेच बोलतात भूक लागली. कुठंतरी थांबायला लागेल असं वाटतंय मला तरी. कुठं थांबला आपला माणूस दानपाट्यावर? थांबलाय का गेला पुढं तो? आबा आज का आज आहे वाटतं आपला माणूस. चला, हे मी जॅकेटची चेन लावतो नाही येतो. चला चला, जॅकेटची चेन लावून येतो. नाव काय? निर्भय. बाई नाव काय तुझं? साहिल. नवीन मेंबर आहे आपला. बदलापूर आला का? बदलापूरून आलाय. कर्जत पाट्यावर भेटला आम्हाला आणि त्याने आता नवीन हेल्मेट घेतलाय आणि त्यांनी इथं आणलाय. काय याला ब्लूटूथ लावायला इथं आणलाय त्यांनी. गाईज आपला माईकचा थोडा प्रॉब्लेम झालेला. त्या वायरलेस माईकमधून सगळा हवेचा आवाज येत होता, कारण त्याला ते विंड ब्लास्ट रोखण्यासाठी जो असा कापूस असतो तो नाही त्याला. जवळ आहेत ना आपण, म्हणून डबल लावायचं तुला. तर मी तो आता काढला माईक आणि आपला नॉर्मल वायरवाला माईक लावला आहे. मोवानोचा घेतलेला तो. आता यातून 100% आवाज भारीच येत असेल. सगळे ओके झालेले आहेत. नवीन रायडर पण आपला ओके. आय होप आता व्यवस्थित आवाज येत असेल. सूर्यदेव आलेले आहेत वरती, तरी पण आम्ही कर्जत पाट्यावरतीच. गाईस सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आम्ही एंट्री केलेली आहे खोपोलीमध्ये आत्ताशी. 6 वाजता निघलेलो. 45 मिनटं कधी लागतात खोपोलीत यायला. ट्रॅफिक असेल तर ठीक आहे. गाईज आता आम्ही लोणावळ्यात एंट्री केलेली आहे. लोणावळा घाटात, सॉरी नॉट लोणावळ्यात, तर लोणावळा घाटात आता वरती कदाचित थांबू मी. पोरांचा तो विषय माहीत नाही मला. चल जाऊ चल.
गाडी आली गाडी आली गाडी आली. गाड्या आहेत. सुंदरवाच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहेत आम्ही. ट्रॅफिक आहे अगं ग ग ग ग ग ग. नाही हे बघ ये ऊसाचा रस बघ जवाब देने लगा मेरा. गाडी पण पडली. दिस इज नॉट गुड दिस इज नॉट गुड. ओव्हरटेकिंग मला पण त्याचा वाटतं रिव्हर्स असेल जास्त चिटकून राहू नको त्याला. पोलीस इथं बसलेत दोघं जण. गाईज सूर्यदेवाला नमस्कार करू शकता तुम्ही. आणि वाजलेले आहेत 7 आणि आम्ही आलेलो आहेत वरती. हे थांबा रे इथं 2 मिनिटं त्यानं येऊ दे सगळ्यांना. इथं 2 मिनिटं आम्ही विश्रांती घेतो जराशी. सगळ्यांना येऊ दे. हा गाईज सगळे आलेत. 5 मिनिटाची विश्रांती आणि मग आम्ही परत पुढे निघणार. गाईज तर आम्ही आता इथून निघालेलो आहेत या पॉईंटवरून. या पोराला कॉर्नर पाहिजे म्हणून तो बोलतोय तू मागे राहा मला कॉर्नर व्हिडिओ काढायचे. बघा 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 कसं कॉर्नर मारतोय बघा. हे बघा हे घ्या हे घ्या हे घ्या. बरोबर आहे बरोबर आहे. चाललंय कुठं खायला जायचंय का? खायला जायचं तो कुठं पुढे चाललाय मग? हे आदळ थांब स्लो घे. वा 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 वा. थांबा इथं पुढे थांबा पुढं काय नाही. गाईज आम्ही खायच्या शोधात पुढे आलेलो काहीतरी खायला. पण आता कुठली मिसळ? साठे मिसळला थांबणार आहेत आता. इथून युटर्न आणि डायरेक्ट साठे मिसळ. चला गाड्या वगैरे. इकडे आहे साठे मिसळ. जास्त पुढे नाही लावत इथंच लावतो. चला गाईस मिसळ खायला थांबलोय. ते चीज मिसळ आहे वरती 3. कोणाची मिसळ आहे ती? का सिडकोवाल्यांची का मिसळ आहे? पैसे आलेत सिडकोवाल्यांना. हे घ्या सिडकोवाले मिसळ खाऊन झाले आणि सगळे निघलेले आहेत. पोट भरलंय सगळ्यांचं. तिकडं कुठं चाललंय यो? इकडं जायचं बाई. हे सावकाश आत ते जायला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गाईस आता मिसळ खाऊन निघालो परत. वा 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 वा. हे बघा हे बघा हे बघा काय आहे. दिसतंय समोर तो थांबलाय तरी पण का ओव्हरटेक करायची असते या लोकांना? भुसड्या आरामात घ्या. काहीच थांबलेलं आहे तिथं फोटो काढायला. माझ्या कॅमेराची बॅटरी लो आहे त्यामुळे मी आता कॅमेरा चार्जिंगला लावतो आणि निघतो. चालू आहे.
रस्ता का बंद केला यांनी? ओके, साईडनी रस्ता आहे. पावसाळ्यात वाट लागेल मला वाटतं इथली. हा व्ह्यू बघू, जाम भारी आहे. समोर डोंगर आणि पूर्ण ओपन मैदान. तर हा जंगलवाला पॅच आलेला आहे थोडासा, दोन्ही साईडनी झाडी. आणि आता इथून निघाल्यावर आपण आलो पुढे परत ओपन एरियामध्ये. गाईज इथून थोडा रिस्की पॅच आहे कारण रस्ता जामच खराब आहे, वर खाली वर खाली. आता हे सगळे चाललेत, मी येतो लास्टला. गाईज तर आम्ही आता चालू केलेलं आहे. मला वाटतं मी पडन इथं. हे बघ कसं चाललंय बघ. जाम खतरनाक खड्डे आहेत. अगं बाई नाही, पण ठीक आहे, एवढं नाही. जे डबल सीट बसले नाही, एकटाच होता डबल सीट, त्याला उतरवलं आहे. तो चाललाय विचारत चालत. आज एक पॅच फक्त थोडा रिस्की आहे, बाकी ओके. येस. ओ माय गॉड, लय डेंजर आहे रस्ता. म्हणजे आलो का डायरेक्ट ते तिकडे पोचलेले आहेत. तर आपण चला पुढे जाऊया. वा, काय मस्त वाटतंय. व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा येस. तर आता मी चाललो आहे दुसऱ्या स्पॉटवर. इथून पुढे एक स्पॉट आहे, त्या स्पॉटवर चाललो आहे. आपलं नॉर्मल आहे, मी रोज जातो गाडीचे फोटो काढायसाठी. गाईस आमचे फोटो काढून झालेले आहेत सगळे. आता निघतो. आता जाताना खरी कसरत आहे कारण जो पॅच होता तो आता मागाशी उतरणीचा होता, आता चढणीचा असणार आहे. त्यामुळे मजा बघायला भेटणार आहे तुम्हाला. ओके चलो. बघू कसं जातं आपला ऑफरोडचा एक्सपिरियन्स. हां येस. माझी पण व्हिडिओ घ्यायला थांबले, म्हणजे मी पडलो ना तर माझी इज्जतच जाईल वाटतं. ते पण मी पहिल्यांदा ऑफरोड करते. कमॉन कमॉन कमॉन. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मगाशी मला दाखवायला नाही भेटला कारण आपल्या कॅमेराची बॅटरी लो होती.
मस्त 2 डोंगर मधून कुऱ्हाडीने वार घातल्यासारखं दिसतंय. मस्त वाटतंय. गाईज इथं थांबलेलो आम्ही डिस्कॉर्ड कनेक्ट करायला. सगळ्यांनी डिस्कॉर्ड कनेक्ट केलाय. त्यांचं काय चाललं आहे? मोबाईल लावते रे, मोबाईल लावते. थांबा अबा, यो गेट आणलाय याने. चलो गाईज. ये बकरी. नाइस. हा ओके गाईज. आता आम्ही लोणावळ्यात थांबलेलो आहेत. एक जण येतात. आता लिंबू सरबत पिणार आहेत. लिंबू सरबत. हे लिंबू सरबत का? लिंबू सोडा. लिंबू सोडा गाईज. लिंबू सोडा आलेला आहे. लिंबू सोडा देतात. लिंबू सोडा पितो आता. वाव. उंट गाईज. आमचं आता लिंबू सरबत पिऊन झालेलं आहे. लिंबू सरबत. लिंबू सरबत नाही पिलं, लिंबू सोडा पिला रे मी काय लिंबू सरबत बोलतो यार का. आता आम्ही निघालो लोणावळ्यातून. खाली उतरतो. आता आमचा असा विचार आहे का आम्ही जातो एक्सप्रेसने. एक्सप्रेसने खोपोली एक्सप्रेस. चलो. आता भोगदा आलेला आहे. थांबलेत का इथं? ओके ओके. आले का सगळे? चला आले सगळे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे परत एक्सप्रेसवे जॉईन होतो. आणि हा खोपोली एक्झिट आहे. तर आता आपण जाणार आहेत खोपोलीतून. चलो. गाईस, तर आता आम्ही आलेलो आहेत प्रीती पॅलेस हॉटेलला. सगळे पब्लिक इथं आलेली आहे. हे मला पण सावलीत गाडी लावू दे. हां, इथं लावतो मस्त. ओके गाईस, आम्ही आलो. कुठलं हॉटेलचं नाव काय? प्रीती पॅलेस हॉटेल. सगळे पंटर बसले इथे आणि बाकीचे पंटर गेलेत वॉशरूमला. आता आम्ही जेवून घेतो. काय बोला? नमस्कार. जिरली बार. हा जिरली, पण मजा आली. आता आम्ही जेवून घेतो आणि मग डायरेक्ट घरी. डायरेक्ट झोपायला घरी. रेकव नुसती रेकव. गाईस, जेवून झालेलं आहे आणि सगळं आता निघतंय घरी. पहिला स्टॉप माझाच येणार आहे आणि हे लोक पुढे जातील. जेवलो मस्त. ठीक होता जेवण, एवढा खास नव्हता. तर आम्ही निघतो या रस्त्यातून डायरेक्ट हायवेला. आणि हायवेवरून असली थांब, आपल्याला तर क्रॉस करायचं आहे. क्रॉस करणे का है, क्रॉस करणे का. गाडी बघा, गाडी बघा. थांब, गाडी बघ. चल. नुसती ट्रॅफिक. BMW.
चलो गाईस. हा गावात पुढून युटर्न मारून जाईन. सावकाश जा. आणि मी घरी. चलो. याचा हात काळ पडतील वाटतं आज. चालू आहे चला सावकाश जा. चलो बाय 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 बाय. चला सावकाश जा. चलो गाईस आता आपण पण घरी पोचायचं आहे. आलेलो आहेत. थांबरे इकडं नको. गावातून आईला गावातूनच जातो. चल गाईस दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी पोचलो आहे घरी. आजची राईड खूप चांगली झाली. थोडा ॲडव्हेंचरस होती आणि थोडा ऑफ रोडिंग पण होती. तर व्ह्यू पण चांगला होता एकोला व्हॅलीचा आणि गर्दी पण नव्हती मेन म्हणजे. तर आम्हाला एकदम आरामात एन्जॉय करायला भेटलं तिथं. आता चेंज करतो, फ्रेश होतो आणि थोडा झोपतो. बाकी मित्रमंडळी पण घरी पोचलेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.